तुम्ही बाहेर जाऊन आता हा पदार्थ खाणारे नक्की घरी बनवा, याची मला गॅरंटी। त्याच्यासाठी मी 300 ग्रॅम मकईचे दाणे काढून घेतलेले आहे, 300 ग्रॅम। त्याला मी हळदीच्या पाण्यामध्ये उकळून घेतले, व्यवस्थित चाळणीमध्ये काढून घेतले। त्याला पूर्ण पाणी झरू दिलं, त्याचं पूर्ण काढून टाकलं। गरमाचं थंड म्हणजे साधारण थंड होऊ दिलं। आता तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदूळाचे पीठ वापरा, अदरवाईज कॉर्नफ्लोअर वापरू शकता। 3 चमचे घेतले। तेल एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला बाइंडिंग म्हणून लावलेलं आहे तांदूळाचं पीठ। यानी पण छान होते, कॉर्नफ्लोअर असेल तर बेस्टच आहे। बाहेर जाऊन आपण एवढे सगळे पैसे टाकून कुरकुरीत कॉर्न मसाला कॉर्न घेतो आपण, तर आपण आहे ना घरीच बनवूया। आणि ते घरच्या पदार्थात काही विकतचं आणायचं नाही, फक्त मकईचे कणस आणायचे आहे ताजे ताजे। पावसाळा म्हटलं की या सीझनमध्ये हे खायला आवर्जून आवडते। त्याच्यासाठी आता मी एका बाउलमध्ये घेतलं आहे, एक मीठ घेतलं आहे, लाल मीठ घेतलेलं आहे, तसंच चाट मसाला घेतला आहे आणि 1 चमचा तिखट घेते आहे। आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकायचं आहे छान, आणि धणा जिऱ्याची पावडर। धणा जिऱ्याची नसेल तर नुसती शेकलेल्या जिऱ्याची टाका, त्याने चव छान येते। छान मिक्स केलेलं आहे बघा। आणि तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरू शकता, काही गरज नाही की एक वस्तू नाही आहे तर आणलीच पाहिजे। आता बघा याच्यासाठी मी बाइंडिंग केलेले ते 4 कॉर्न टाकून दिले, मकईचे दाणे टाकलेले आहे आणि झाकण याच्यासाठी ठेवलं कारण ते तडतडून केव्हाही फुटू शकते, म्हणून याची काळजी तुम्हाला खास घ्यायची आहे। पण त्याच्यावर झाकण डिश नाही ठेवायली, फिट्ट अशी म्हणजे झाकण कसं जाळीदार ठेवायचं आहे, त्याच्यामुळे तो कुरकुरेपणा संपणार नाही। बघा मी आता अर्ध करून तळते आहे, छान कुरकुरीत होतात। म्हणजे तांदूळाचं पीठ लावलं म्हणून याचा कुरकुरेपणा कमी होत नाही की कॉर्नच लावा, कॉर्नफ्लॉवरच लावा, असं काही नाही आहे। जे असेल ते घरामध्ये आपण ते लावून करू शकतो। बघा किती छान असा कुरकुरीत तळल्या गेला आहे। 2 मिनटात ही रेसिपी बनते। आपण हॉटेलमध्ये जातो, याची डिमांड करतो, खूप महाग असतं आणि घरी पाऊस पाण्यात असं खायची इच्छा तर भरून होते ना, तर मग हेच घरी बनवायला काय हरकत आहे। साधी सोपी रेसिपी आहे। बघा आता मी अगदी छोटा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा। आता बघा मी तळून घेतलं, 2 बॅचेसमध्ये तळलेलं आहे। पहिले एक काढून घेतलेलं आहे आणि आता हे दुसरं काढलेलं आहे। याचं पूर्ण तेल जे असेल ते आधी झरू देते व्यवस्थित, ऑइली नाही वाटो म्हणून। बघा काढून घेतला, तर त्याला व्यवस्थित चाळणीतच काढलं आणि त्याच्यावर झाकलेली पण चाळणीच होती, कारण दाणा फुटला तर तो आपल्या अंगावर येऊ शकते, याची खास काळजी घ्यायची आपल्याला। मुलांना काय मोठ्यांना काय सगळ्यांना असे पदार्थ तर खावंसंच वाटते। बघा आता छान एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे, साधं सोपं अगदी आहे, झटपट तयार होतो हा मसाला। त्याचाच आहे आठवणीने तुम्ही कांदा कट करून टाकू शकता, याच्यामध्ये सगळा मसाला टाकला, छान मिक्स करायचं आहे। थोडा कोथिंबीर टाकला, कांदा कट करूनही टाकू शकता तुम्ही, त्याने पण छान वाटतं। तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।